असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। देशभरात उद्या लोकसभा निवडणुकांची मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे आणि सकाळपासूनच याचे प्रत्येक अपडेट जे आहेत ते TV9 मराठीवरती तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत। मात्र मतमोजणी केंद्रावरची तयारी आपण आदल्या दिवशी म्हणजे आजची आपण पाहतोय। प्रत्येक मतमोजणी केंद्रावरती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठा फौजफाटा आपल्याला पाहायला मिळतो आहे। मुंबईतल्या 6 लोकसभा जागांची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे आणि त्यानुसार जवळपास 4 ते 5 ठिकाणी हे मतमोजणी जे काही सेंटर आहेत तिथे या मतमोजणी सेंटरवरती मोठा बंदोबस्त सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे। ज्या पक्षाचे प्रतिनिधी येणार आहेत त्यांना त्याचबरोबर पत्रकारांना आणि काही ठराविक लोकांना निवडणूक आयोगाने दिलेल्या ओळखपत्राच्या आधारे आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे आणि त्या अनुषंगाने सगळे बॅरिकेडिंगची व्यवस्था सुद्धा मतमोजणी केंद्राच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते आहे। उद्या सकाळी 7 वाजल्यापासून या मतमोजणी केंद्रावरती मोठी गर्दी होऊ शकते आणि त्या अनुषंगाने पोलिसांकडून सुद्धा खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली आहे। शिवडीच्या वेअर हाऊसमध्ये 2 लोकसभा मतदारसंघाची जी मतमोजणी आहे ती पार पडणार आहे। दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघांची मतमोजणीची प्रक्रिया सकाळपासून शिवडीच्या वेअर हाऊसमध्ये पार पडेल आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो की या मतमोजणी केंद्रावरती मागच्या काही दिवसापासून पोलिसांची सुरक्षा त्याचबरोबर बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला होता। मतदान पूर्ण झाल्यानंतर या वेअर हाऊसमध्ये सिक्युरिटी ही वाढवण्यात आलेली होती, CCTV कॅमेऱ्यांची नजर होती आणि उद्या अखेर मतमोजणीला सुरुवात होणार आहे। सकाळपासूनच याचे प्रत्येक अपडेट्स जे आहेत ते संपूर्ण देशभरातले अपडेट्स हे TV9 मराठीवरती सगळ्या प्रेक्षकांना पाहता येणार आहेत। मात्र मतमोजणीच्या आदल्या दिवशीची ही तयारी सगळी प्रशासनाने केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। आतमध्ये आपण पाहतो की येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक माणसांची चौकशी करण्यासाठी गेटवरती मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे। शिवाय वेअर हाऊसचं जे मेन गेट आहे तिकडची तयारी जर आपण पाहिलं तर तिथे सुद्धा प्रत्येक व्यक्तीची चौकशी करण्यात येते आहे। उद्या मतमोजणी ही पार पडेल, मात्र मतमोजणीची प्रक्रिया सुरू होण्याच्या पूर्वी हा सगळा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्यामुळे देशात नेमकं देशाचा कौल नेमकं कोणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवाय महाराष्ट्रातल्या 48 जागांची जी काही उत्सुकता आहे ती सुद्धा महाराष्ट्राला आहे। मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी सुद्धा उद्या पार पडते आहे आणि त्यामुळे मुंबईतल्या अनेक जे काही मतमोजणी केंद्र आहेत तिथे मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे। शिवाय उद्याच्या सगळ्या मतमोजणीची तयारी ही प्रशासनाने आत्तापासूनच केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।